नमस्कार मंडळी. लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये मोठा ट्विस्ट आलेला आहे. या मालिकेत जालिंदरच्या घरातील पार्टीत गोंधळ झाल्यानंतर सूर्या त्याच्या बहिणींना घरी घेऊन येतो. दुसऱ्या दिवशी बहिणींनी त्याला त्याची चूक लक्षात आणून देताच आपण तुळजावर जास्तच अन्याय केल्याचं त्याच्या लक्षात येतं. सूर्या तुळजाची माफी मागण्यासाठी विविध प्रयत्न करतोय, पण तुळजा खूप दुखावली गेली. त्यातच डॅडी तुळजासमोर एक ऑफर ठेवतात, पण तेजूच्या समजूतदारपणानंतरच तुळजा जालिंदरच्या ऑफरला नकार देते. दरम्यान सूर्याचे माफी मागण्याचे प्रयत्न सुरूच आहे. दुसरीकडे धनू भेटायला एक भावी वर येत असल्याची माहिती मिळते. सूर्या काळजीत आहे, कारण तुळजाशिवाय पाहुणे लग्नाचा प्रस्ताव नाकारू शकतात. हताश होऊन तो शालन, मालन आणि इतरांमार्फत माफी मागण्याचा प्रयत्न करतो आणि तुळजाला किमान धनूचा लग्नाची बोलणी होईपर्यंत तरी थांबवण्याची विनंती करतो. पाहुणे तुळजाच्या अनुपस्थितीबद्दल विचारपूस करतात. जालिंदर सूर्या आणि तुळजामधील संघर्ष उघड करणार तेवढ्यात तुळजा दारात येते. तुळजा सूर्याला स्पष्ट करते ती फक्त कार्यक्रमासाठी आली आहे. सूर्या सगळं ठीक करण्याचा दृढ निश्चय करतो. तुळजाला वैद्यकीय शिबिरासाठी जेलमध्ये बोलवलं जातं. योगायोगाने हे ते जेल आहे जेथे सूर्याची आई आहे आणि जालिंदरला कळतं की ती पॅरोलवर सुटणार आहे. जालिंदरला हे सगळं समजलंय. सूर्या आणि तुळजा जेलमध्ये जाणार आहेत. आता जालिंदर सूर्या आणि त्याच्या आईची भेट टाळू शकेल का? सूर्या आणि त्याच्या आईची तुरुंगात भेट होईल का? हे पाहणं मालिकेमध्ये महत्त्वाचं ठरणार आहे.